नमस्कार. जिज्ञासा विचार मंच या चॅनेलवर आपल्या प्रत्येकाचे स्वागत. श्रीमद भगवद्गीतेतील 2रा अध्याय सांख्ययोग यामधील स्थितप्रज्ञ दर्शन हा विषय आपण समजून घेत आहोत. 54व्या श्लोकामध्ये अर्जुनाने भगवंताला प्रश्न केला की स्थितप्रज्ञाची लक्षणे काय असतात. त्या प्रश्नाचा भावार्थ आपण मागील एका भागामध्ये समजून घेतला. अर्जुनाच्या प्रश्नाला उत्तर देताना भगवंत स्थितप्रज्ञाचं असं वर्णन करतात की जेव्हा मनुष्य मनातील साऱ्या कामना सोडून देतो आणि आत्म्याच्या ठिकाणी संतुष्ट राहतो तेव्हा त्याला स्थितप्रज्ञ म्हणतात. म्हणजेच 55व्या श्लोकामधून भगवंताने स्थितप्रज्ञाची 2 प्रधान लक्षणे सांगितली आहेत. पहिलं लक्षण की स्थितप्रज्ञ मनातील साऱ्या कामना सोडून देतो आणि दुसरं लक्षण सांगितलं आहे की तो आत्म्याच्या ठिकाणी संतुष्ट राहतो. या श्लोकातील कामना या पदाला अनुसरून आपण आज चिंतन करणार आहोत. आज मनुष्य जीवनामध्ये पाहिलं तर प्रत्येक मनुष्य दुःखी आहे आणि माणसाच्या दुःखाचं मूळ कारण काय असेल तर कामना ह्याच आपल्या दुःखाचं मूळ कारण आहेत. आपले जे दुःख आहे त्या दुःखाचं कारण जर कामना असतील तर कामना म्हणजे काय, त्या आपल्या दुःखाचं मूळ कारण का आहेत आणि त्यावर काय उपाययोजना केली पाहिजे या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. त्या अनुषंगाने आपण विचार करू. पहिली गोष्ट, कामना म्हणजे काय. तर आपल्या ज्या काही अनंत इच्छा असतात, वासना, आकांक्षा, आपले जे काही संकल्प असतात, मला हे हवं आहे, मला ते हवं आहे, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, अशा आपल्या ज्या काही मागण्या असतात या सर्वांना मिळून कामना म्हणतात. एकंदरीत आपल्या या अनंत इच्छा, अपेक्षा, मागण्या ह्याच आपल्या दुःखाला कारणीभूत ठरतात. कामना आपल्या दुःखाला कारणीभूत कशा प्रकारे ठरतात. तर पहिली गोष्ट म्हणजे कामनेमुळे अपूर्णतेची भावना निर्माण होते की माझ्याकडे काहीतरी नाही, ही गोष्ट आपल्याला जाणवू लागते. माझ्याकडे काहीतरी कमी आहे, ही अपूर्णतेची भावनाच आपल्याला दुःखी बनवते. आणि या अपूर्णतेच्या भावनेतून आपली अपेक्षा निर्माण होते की मला ती गोष्ट पाहिजे, जी गोष्ट माझ्याकडे नाही ती गोष्ट मला पाहिजे. मग आपण ती कामना पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतो. ती कामना एकतर पूर्ण होते किंवा अपूर्ण राहते. कामना अपूर्ण राहिली की दुःख होणारच, परंतु कामना पूर्ण झाल्यानंतर तीच पूर्ण झालेली कामना दुसरी एखादी नवीन कामना निर्माण करते आणि अशा अनंत कामना निर्माण होत जातात आणि त्यातून एखादी तरी कामना अपूर्णच राहते. त्याच्यामुळे पुन्हा दुःख होतं. म्हणजेच कामना हीच आपल्या दुःखाला कारणीभूत ठरते. एकंदरीत कामना ही अपूर्णतेची भावना निर्माण करते आणि त्याच्यातून आपल्याला दुःखी बनवते. कामनांमुळे आपलं मन अशांत बनतं, विचलित राहतं. आपल्याला सुख आणि शांती मिळत नाही. कामना पूर्ण करण्याच्या मार्गात अनेक प्रकारच्या अडचणी येतात, संघर्ष येतं. त्यामुळे आपण सतत तणावाखाली आणि चिंतेत राहतो. त्यातूनही आपल्याला दुःख निर्माण होत असतं. अशा प्रकारे कामना हेच आपल्या दुःखाचं मूळ कारण आहे. हीच गोष्ट आपण एका प्रसंगातून लक्षात घेऊ. शूरसेन नावाचा एक प्रदेश होता. त्या प्रदेशामध्ये चित्रकेतू नावाचा एक राजा राहत होता. त्या राजाला अनेक पत्न्या होत्या. तो राजा आपल्या पत्न्यांसह व प्रजेसह सुखी व आनंदी जीवन जगत होता. परंतु त्याच्या मनामध्ये एक दुःख होतं, एक क्लेश होता की त्या राजाला एकही पुत्र नव्हता. एक दिवस त्या राज्यामध्ये ऋषी अंगिरस आले. राजाने ऋषी अंगिरसांना म्हटले की माझ्याकडे सर्व काही आहे, परंतु माझी पुत्र प्राप्तीची कामना आहे. त्यावेळी ऋषींनी समजावले की पुत्र नसणे, त्याचा अभाव असणे हे अशुभ नाही किंवा हे दुःखाचं कारण नाही. परंतु राजा ऋषींचं सांगणं समजू शकला नाही. त्याने सांगितलं की माझी पुत्रप्राप्तीची कामना पूर्ण व्हावी अशी माझी इच्छा आहे. त्यावेळी त्या राजाच्या सांगण्यावरून ऋषींनी एक यज्ञ केला. त्या यज्ञातून जो प्रसाद निघाला तो त्या राजाला देत म्हटले की हा प्रसाद तुझ्या प्रिय पत्नीला दे आणि त्यामुळे तुला पुत्रप्राप्ती होईल आणि हाच पुत्र तुझ्या सुखदुःखाला, तुझ्या हर्ष आणि विषादाला कारण बनेल. आपल्याला पुत्रप्राप्ती होईल ही गोष्ट ऐकल्यानंतर राजाला आनंद झाला.
परंतु हाच पुत्र आपल्या सुखदुःखाला कारणीभूत ठरेल हा विचार ऐकल्यानंतर तो चिंतेत राहू लागला. काही काळ निघून गेल्यानंतर त्या राजाला पुत्रप्राप्ती झाली. आपल्याला पुत्र प्राप्त झाल्यानंतर राजा अधिकाधिक वेळ त्या मुलालाच देऊ लागला व त्याच्या प्रिय पत्नीला देऊ लागला. त्याच्यामुळे त्याच्या इतर ज्या पत्न्या होत्या त्या दुःखी होऊ लागल्या, त्या निराश झाल्या. त्यांना असं वाटू लागलं की आपल्या दुःखाचं कारण काय, किंवा राजा आपल्याकडे जे दुर्लक्ष करतो त्याचं कारण हा मुलगा आहे. आणि त्यांनी त्या लहान मुलाला त्याच्या अन्नामध्ये विष घालून मारून टाकले. आपल्या मुलाच्या प्रिय मुलाच्या एकुलता एक मुलाच्या मृत्यूमुळे राजा अतिशय दुःखी झाला आणि त्याला जाणवू लागलं की आपल्याला मुलगा नसल्यामुळे जे दुःख होतं त्यापेक्षा कितीतरी पटीने मुलगा होऊन ते गमावल्याचं दुःख आहे. आणि त्याच्या ती गोष्ट लक्षात आली की आपली जी एक इच्छा, आपली एक कामनाच आज आपल्या दुःखाला कारणीभूत ठरली. हाच विचार आणखी एका प्रसंगातून समजून घेऊ. एकदा एका गावामध्ये एक लहान मुलगी राहायची. ती मुलगी तिच्या आयुष्यामध्ये आनंदी होती. रोज ती आपल्याकडे असलेल्या मातीच्या खेळण्यांसोबत खेळायची. तिला फार काही अधिक लागत नसायचं. एका दिवशी गावातल्या श्रीमंत घरच्या मुलीकडे तिने सोन्याची खेळणी पाहिली. ती खेळणी इतकी सुंदर होती की त्या मुलीच्या मनात विचार आला की माझ्याजवळ ही अशा सोन्याची खेळणी असती तर किती बरं झालं असतं. आणि त्या दिवसापासून तिचं मन तिच्या मातीच्या खेळण्यांमध्ये रमेना. खेळताना तिला आता आनंद वाटेना, कारण तिला सोन्याचा मोह झाला होता. ती रात्रंदिवस त्याच विचारात राहू लागली. झोप कमी झाली, खेळाची मजा हरवली. शेवटी तिच्या चेहऱ्यावरचं हसूच राहिलं नाही. एक दिवस तिची आई म्हणाली की आधी तू मातीच्या खेळण्यांसोबत इतकी मजेत खेळायचीस, आता का रडतेस? त्यावेळी ती मुलगी म्हणाली की आई, मला सोन्याची खेळणी हवी आहेत, नाहीतर मला काही आनंद मिळणार नाही. तेव्हा आईने तिला समजावले की बाला, सोन्याची खेळणी असली तरी ती खेळण्यासाठीच असतात, त्याने खरं सुख मिळत नाही. तू आधी जशी साध्या खेळण्यांमध्ये आनंद घेत होतीस तसाच आनंद खरा आहे. पण ज्या क्षणी तुला सोन्याची कामना वाटली त्या क्षणी तुझा आनंद नाहीसा झाला. हीच खरी गोष्ट आहे. कामना म्हणजेच दुःखाचं कारण आहे. त्यामुळे त्या मुलीला हळूहळू समजू लागलं. तिने पुन्हा मातीच्या खेळण्यांमध्ये मनापासून खेळायला सुरुवात केली आणि पुन्हा तिच्या चेहऱ्यावर हसू फुललं. आपल्याला इथे लक्षात घेतलं पाहिजे की जेव्हा आपल्याकडे जे आहे त्यात समाधान आपण मानतो तेव्हा आनंद मिळतो. पण जेव्हा मनात कामना निर्माण होते तेव्हा आधीचा आनंदही हरवतो आणि दुःख निर्माण होते. सध्या आपल्या आयुष्यामध्ये यापेक्षा वेगळं काही घडतं का? आपल्याकडे एखादी गोष्ट असते, तीच गोष्ट आपण आपल्या एखाद्या मित्राकडे, नातेवाईकाकडे किंवा शेजाऱ्याकडे पाहतो. आपल्यापेक्षा अधिक चांगली गोष्ट आपण ज्यावेळी पाहतो त्यावेळी आपल्याकडेही अशीच अधिक चांगली गोष्ट असायला हवी अशी आपल्या मनामध्ये कामना निर्माण करते. त्यामुळे जी गोष्ट आपल्याकडे आहे त्यातील आनंद आपण घ्यायचं विसरतो आणि जी गोष्ट नाही तिच्या पाठीमागे आपण धावत राहतो. जोपर्यंत ती गोष्ट मिळत नाही तोपर्यंत आपण स्वतःला दुःखी समजत राहतो. एकंदरीत काहीतरी मिळवण्याची कामना आपल्याला दुःखी बनवते आणि ती मिळवलेली गोष्टसुद्धा आपल्या जीवनात सुख नाही तर दुःखच घेऊन येत असते. असा अनेकांचा अनुभव असेल. महाभारतामध्ये राजा ययातीची सुद्धा गोष्ट आहे की राजा ययाती ज्यावेळी वृद्ध झाला परंतु त्याच्या कामना, त्याची भोग घेण्याची इच्छा काही कमी झाली नव्हती. म्हणून त्याने आपल्या 5 पुत्रांना सांगितलं की माझं वृद्धत्व तुम्ही घ्या आणि तुमचं तारुण्य मला द्या. त्याच्या 5 मुलांपैकी त्याच्या सर्वात लहान मुलाने त्याचं म्हणणं ऐकलं आणि त्या ययाती राजाला स्वतःचं तारुण्य दिलं. ययाती राजाने तारुण्य घेतलं आणि म्हणाला की आता मला किती सुख, मी सर्व भोग उपभोगेन आणि पूर्ण समाधान मिळवेल. पण झालं काय? 10 वर्षे गेली, अनेक वर्षे गेली, तरीही त्याच्या मनातील कामना काही कमी झाली नाही. उलट भोग जितके वाढले तितकी भूक अधिक वाढत गेली. शेवटी तो थकून गेला आणि म्हणाला की भोगांची भूक कधीही भागत नाही. जशी आगीवर तूप ओतलं की ज्वाला अजून वाढतात तशीच कामना आहे. मी अनंत वर्ष भोग भोगलो पण समाधान मात्र शून्य आहे.
खरा आनंद हा कामना सोडण्यातच आहे. त्यानंतर ययाती राजा जंगलात जाऊन संन्यास घेतो, कामना सोडतो आणि त्याला खरा आनंद प्राप्त होतो. सांगायचं तात्पर्य काय की कामना कितीही पूर्ण केली तरी त्यात समाधान मिळत नाही, उलट त्यातून दुःख आणि असंतोषच वाढत जातो. आणि कामना पूर्ण झाली नाही तरी त्यातून दुःखच मिळतं. आपण संत तुकाराम महाराजांच्या अभंगातून, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंगातून ह्याच गोष्टी आपण लक्षात घेऊ शकतो. श्रीमद भगवद्गीतेमध्ये सुद्धा भगवंताने कितीतरी ठिकाणी सांगितलं आहे की काम हाच शत्रू आहे, कामना हेच दुःखाचं मूळ कारण आहे. तुकाराम महाराज म्हणतात की कामना वाढवितो तोची पैसा, तुका म्हणे तोची खरा दुःखाचा देसा. जितका पैसा वाढतो तितकी कामना वाढते आणि त्यातून दुःख जन्म घेते. संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात की कामना जेथ नसे उरा तेथ सुख निवास करी. जिथे कामना नाही तिथेच खरे सुख आहे. एकंदरीत कामना हेच दुःखाचं मूळ कारण आहे हे स्पष्ट होतं. कामना दुःख निर्माण करते हे लक्षात घेतलं तरी पण प्रश्न राहतो की कामनेशिवाय मनुष्य जीवन कसं शक्य आहे. माणसाला जीवन जगण्यासाठी काहीतरी इच्छा, कामना आवश्यक असतातच. त्यामुळे कामनांचं नियोजन कसं करायचं हा विषय आपण पुढील भागामध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. जय श्रीकृष्ण.